पुण्यात बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला। शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार झाला। स्वारगेट बस स्टेशन परिसरातली ही घटना आहे। एक जण ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येते। 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाला। दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे। हा आरोपी जामिनावर बाहेर होता। पुण्यातल्या स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जात होती आणि त्यावेळी नराधमानं तरुणीवर अत्याचार केला। आरोपीवर शिक्रापूर इथं गुन्हे दाखल करण्यात आले। तरुणीला फलटणला जाणारी बस आहे म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगण्यात आलं। आता नराधमाच्या शोधासाठी 8 पथकं तयार करण्यात आली। अतिशय धक्कादायक बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला, अतिशय धक्कादायक बातमी पुण्यामध्ये घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला कशा पद्धतीने वेग आला? नक्कीच खरं तर स्वारगेट बस स्थानकामध्ये जी घटना घडलेली आहे हा कालचा प्रकार आहे। काल पहाटेच्या सुमारास या ठिकाणी जी गाडी तुम्ही पाहताय याच गाडीमध्ये तो जो आरोपी आहे त्यांनी त्या मुलीला बसण्यास सांगितलं होतं। खरं तर त्या मुलीला स्वारगेटवरून फलटणला जायचं होतं, मात्र त्या मुलीला या ठिकाणी ही जी तुम्ही गाडी पाहताय या गाडीमध्ये तिला सांगण्यात आलं की ही जी गाडी आहे ती फलटणच्या दिशेने जाते, त्यामुळे तू या गाडीमध्ये बस। आणि ही जी मुलगी होती ती मुलगी या ठिकाणी असलेल्या झाडाखाली थांबली होती, कारण ती फलटणच्या ज्या गाड्या लागतात त्या या ठिकाणी लागतात। मात्र तिची दिशाभूल करण्यात आली आणि त्यानंतर जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे संशयित आरोपी त्या मुलांनी त्या मुलीला या ठिकाणी आणलं आणि या अंधारामध्ये ही बस लावली होती। त्या बसमध्ये तिला बसायला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिला आतमध्ये गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। आता ती जी बस आहे ती या ठिकाणी आता बॅरिकेड करून या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। पोलीस तपास करत आहेत। खरं तर पुणे पोलिसांचे 8 पथके जे आहेत ती या आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत। जो आरोपी आहे हा गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरील आहे आणि त्याच्या शोधामध्ये आता हे पथक जे आहे ते शिक्रापूरच्या दिशेने गेलेलं आहे। खरं तर त्याच्यावर शिक्रापूर या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत आणि त्या तपासासाठी आता पोलीस रवाना झाले आहेत। मात्र या ठिकाणी जो अत्याचार करण्यात आला होता ती ही बस आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय सोलापूर सांगोला असे या बसचं नाव आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय MH12 BW 319 नंबरची बस आहे आणि बसचा जो पाठीमागचा जे सीट आहे याच ठिकाणी त्या मुलीला जे आहे तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता। ही जर तुम्ही बस पूर्णपणे बघत असाल तर या बसला पूर्णपणे काळे काच लावलेली आहे, त्यामुळं आतमध्ये काय चालेल ते दिसणार नाही। शिवशाही बस आहे। अनेक बस या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस